नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। देशभरात वस्तू आणि सेवा कराची अंमलबजावणी झाल्यानंतर मुंबई महापालिकेचा उत्पन्नाचा मुख्य स्रोत असलेला जकात कर बंद करण्यात आला। त्यामुळे मालमत्ता कर महापालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत बनला। नवीन कर प्रणालीमुळे निर्माण झालेला संभ्रम, कराची थकबाकी, न्यायप्रविष्ट प्रकरणे, कर देयके देण्यास झालेला विलंब अशा अनेक कारणांमुळे मालमत्ता कर वसुलीचे मोठे आव्हान महापालिकेसमोर आहे। मालमत्ता कराची थकबाकी 22,565.38 कोटी रुपयांवर पोहोचली असून थकबाकी वसुलीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनू लागलाय। सोशल मीडियावर झळकण्यासाठी कोण कुठल्या थराला जाईल सांगता येत नाही, असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे। पुण्यातील लोणावळा भागात एकाच दुचाकीवरून चक्क 6 ते 7 जण धोकादायक पद्धतीने प्रवास करताना पाहायला मिळतात। ही सर्वजण शाळकरी मुले असल्याची माहिती समोर येत आहे। विद्युतीकरणामुळे कोकण रेल्वे हरित रेल्वे म्हणून ओळखली जात आहे। विद्युतीकरणाने डिझेलच्या खर्चात दरवर्षी 190 कोटी रुपयांची बचत होत असल्याचे कोकण रेल्वेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले। ते म्हणाले की कोकण रेल्वेचे 100% विद्युतीकरण झाल्याने प्रदूषण थांबले आहे। विद्युतीकरण पर्यावरणपूरक आणि आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरले आहे। प्रवाशांच्या सोयीसाठी सेवा सुधारण्याचा प्रयत्न रेल्वे प्रशासन करत आहे। महाराष्ट्रात झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या पीक विमा घोटाळ्याची चौकशी करावी अशी मागणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत केली। अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रश्नोत्तराच्या तासात त्या बोलत होत्या। सुप्रिया सुळेंनी हा प्रश्न संसदेत विचारल्यानंतर केंद्रीय कृषी मंत्र्यांनी त्यावर सकारात्मक आश्वासन दिले आहे। पुणे शहर आणि जिल्ह्यात लव जिहादच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत असल्याचा आरोप भाजप नेत्या मंजुषा नागपुरे आणि भाजप पुणे शहर महासचिव दीपक नागपुरे यांनी केलाय। नुकत्याच उघडकीस आलेल्या एका प्रकरणात 32 वर्षीय हिंदू विधवेवर मुस्लिम व्यक्तीने जबरदस्तीने धर्मांतराचा दबाव टाकल्याचा आरोप करण्यात आलाय। लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीपूर्वी देशभरात मोठ्या संख्येने मतदार नोंदणी करण्यात आली असून लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शिर्डी विधानसभा मतदारसंघात एकाच इमारतीत 7,000 मतदार वाढवल्याचा आरोप केल्याने राजकारण तापले आहे। राहुल गांधी यांनी कुठलंही विधान करताना भान ठेवायला हवं, असा पलटवार राज्याचे मंत्री आणि शिर्डीचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलाय। आशियातील सर्वात मोठी महानगरपालिका अशी ओळख असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वर्ष 2025 ते 26 चा अर्थसंकल्प सादर झाला आहे। प्रशासकीय राजवटीतील आजपर्यंतचा सर्वात मोठा अर्थसंकल्प सादर करण्यात आलाय। बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी हा अर्थसंकल्प सादर केलाय। यावर्षी पालिकेने तब्बल 74,427,000 कोटींचा अर्थसंकल्प सादर केलाय। मागील वर्षीच्या म्हणजे वर्ष 2024-25 च्या अर्थसंकल्पाच्या तुलनेत 14.19% वाढ करण्यात आली आहे। बुलढाण्यात एक विचित्र घटना घडली होती। एका महिलेच्या पोटात असलेल्या बाळाच्या पोटात अर्भक असल्याचं आढळून आलं होतं। आज या बाळावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली। या बाळाच्या पोटात एक अर्भक असल्याचं डॉक्टरांनाही वाटलं होतं, पण ऑपरेशन करताना या बाळाच्या पोटात एक नव्हे तर चक्क 2 अर्भक निघाली। डॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रिया करून ही दोन्ही अर्भके काढली आहेत। मात्र पहिल्यांदाच असा प्रकार घडल्याने डॉक्टरही हैराण झाले आहेत। ही महिला आणि बाळ दोन्ही सुखरूप असल्याचं सांगण्यात आलं। राज्यात कृषी क्षेत्र घोटाळ्याच्या नकाशावर आले आहे। सध्या विविध घोटाळे आणि अनियमिततेमुळे कृषी क्षेत्र सध्या चर्चेत आहे। पीक विमा घोटाळा, हार्वेस्टर आणि इतर घोटाळे गाजत असतानाच कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेवर शेतकरी ॲप पोर्टलचा लवकरच श्रीगणेशा होतो आहे। सर्व योजनांची अनुदान, तक्रार, मदत या सर्वांची एकाच ठिकाणी शेतकऱ्यांना माहिती मिळेल। कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढल्यानंतर पिकांच्या उत्पादनात वाढ होईल, मजुरीच्या खर्चात बचत करता येईल, रासायनिक खते आणि औषधांच्या वापरात कपात होईल, वेळीच रोग, कीड यांची माहिती मिळाल्याने पिकांचे नुकसान टाळता येईल। शिक्षण हक्क कायदा अंतर्गत मोफत शिक्षण मिळवणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांसाठी मोठी चिंता निर्माण झाली आहे। महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशनने निर्णय घेतलाय की यंदाच्या RTE प्रवेशासाठी संपूर्ण शुल्क विद्यार्थ्यांकडूनच घेण्यात येणार आहे। मागील अनेक वर्षांपासून खासगी शाळांमध्ये RTE अंतर्गत 25% जागा दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात येतात। मात्र शाळांना सरकारकडून मिळणारी शुल्क प्रतिपूर्ती तब्बल 2400 कोटी रुपयांपर्यंत थकीत आहे। त्यामुळेच मेस्टाने हा निर्णय घेतलाय।
प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत राहा देशोन्नती। आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत राहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।